चलो आपण याच्या आधी काही एक पॉईंट बघितला होता, डिग्री ऑफ फ्रीडम. सो डिग्री ऑफ फ्रीडम नंतर जो पॉईंट येतो त्या ठिकाणी आपल्याला तो पॉईंट येतो म्हणजेच काय, मेयर्स रिलेशन. मेयर्स रिलेशन म्हणजे काय, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी हे दोन टाईपची येते बाळांनो. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जेव्हा आपण टेम्परेचर इन्क्रीज करतो, म्हणजे आपल्याला जर विषय घ्यायचा झाला तर तो म्हणजे पी व्ही टी या तिघांचं रिलेशन. जेव्हा आपण टेम्परेचर इन्क्रीज करतो तेव्हा स्पेसिफिक हीट एकदा कॉन्स्टंट आपल्याला व्हॉल्यूम घ्यायचा आहे आणि एकदा कॉन्स्टंट घ्यायचा आहे प्रेशर. म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूम हा रिलेट कोणाशी करतो, तो टेम्परेचरशी करतो. जेव्हा आपण इन्क्रीजिंग टेम्परेचर ऍट दॅट टाइम द स्पेसिफिक हीट ऑफ द कॉन्स्टंट व्हॉल्यूम that is called as a CV. This is the specific heat of at constant volume, and CP is the specific heat at constant pressure. Specific heat at constant pressure. Okay, so then see here मी एक दोन एक्झाम्पल सांगतो, म्हणजे एक्झॅक्ट स्पेसिफिकली आपल्याला कशा पद्धतीने ते वर्किंग होईल किंवा वर्क करेल. आपण याच्यामध्ये दोन स्पेसिफिक हीट मध्ये मी जस्ट सांगितलं होतं कोणतं, की दोन स्पेसिफिक हीट कुठल्या कुठल्या पद्धतीनं. सीव्ही ला आपण काय म्हटलं, स्पेसिफिक हीट ऑफ ऍट व्हॉल्यूम, कॉन्स्टंट व्हॉल्यूम, आणि स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. सो याच्यामध्ये एक दोन एक्झाम्पल देतो. तुम्हाला माहितीये प्रेशर कुकर, घरी जो भात बनवतो तोच कुकर. सो या पद्धतीनं जर या ठिकाणी आपण एक कुकर घेतला, आपण कुकर, ओके. सो कुकर घेतला आणि मी काय केलं, आता इथं दाखवताना थोडी छोटा देवा दाखवतोय, पण एवढ्यावर हे कुकर पेटत नाही. सो आपण एक गॅसवर ठेवलंय असं इमॅजिनेशन करू, ओके. सो इथं DQ1 हे झालं हीटच्या रिलेटेड, हे झालं चेंज इन हीट. चेंज इन हीट आपण इथं हीट दिलेला याला हीट दिले म्हणजे काय झालं रे बाळांनो, याच्यातले जे मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामध्ये काय प्रेशर चेंज व्हायला चालू झाला. सॉरी, याच्यामध्ये टेम्परेचर इन्क्रीज व्हायला चालू झालं, म्हणजे DT टेम्परेचर हे इन्क्रीज व्हायला चालू झालं. पण याच्यामध्ये व्हॉल्यूम जे आहे ते व्हॉल्यूम जे आहे काय कॉन्स्टंट आहे. जर 1 डिग्री सेल्सिअस इतकं टेम्परेचर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्याला सांगता येईल, आपल्याला चेंज इन, याला काय म्हणतो मी, चेंज इन हीट म्हणतो. DQ म्हणजे काय, चेंज इन हीट, म्हणजे ह्याच्या हीट मध्ये इन्क्रीजेस होत जाईल, हीट मध्ये इन्क्रीजेस होत जाईल, म्हणजे त्याचे DE असं म्हणूयात आपण, इन्क्रीजिंग एनर्जी. त्याच्यातली इन्क्रीजिंग एनर्जी असा विषय घेऊया त्या ठिकाणी. मी इथं काय केलं बघा, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम कॉन्स्टंट व्हॉल्यूम असं घेतलं, म्हणजे याच्यातलं व्हॉल्यूम काही चेंज होत नाही. चेंज कुणामध्ये होतं, याच्यातल्या टेम्परेचर मध्ये, याच्यातल्या एनर्जी मध्ये, म्हणजे टेम्परेचर मध्ये चेंज होतं. इथं नो वर्क, म्हणजे इथं कसल्याही प्रकारचं वर्क नाहीये. वर्क डन म्हणजे काय रे बाळांनो, एक साधं सिंपल वर्क डन म्हणजे काय, आपण W इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, म्हणजे काहीतरी डिस्प्लेस्ड व्हायला पाहिजे. इथं कुठल्याही प्रकारचं कुठलाही अमाऊंट ऑफ काही चेंज होत नाही, म्हणजे डिस्प्लेस्ड होत नाहीये. म्हणजे आपण काय केलं, इन शॉर्ट मी पुन्हा एकदा सांगतो, एक प्रेशर कुकर घेतला. त्या प्रेशर कुकर मध्ये आपण काय केलं, खालून हीट केलं. हीट केल्यानंतर त्याच्यातले जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर इन्क्रीज व्हायला लागलं, ओके. त्याच्यातलं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर इन्क्रीज व्हायला लागलं, पण तिथं व्हॉल्यूम कसल्याही प्रकारचं आपल्याला चेंज होत नाही. त्याच्यामध्ये व्हॉल्यूम कसल्याही प्रकारचं चेंज होत नाही, व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिलं. सो वर्क डन कुठल्याही प्रकारचं होत नाही त्या ठिकाणी, वर्क डन हे कुठल्याही प्रकारचं होत नाही. जर मला इथलं इक्वेशन काढायचं झालं तर मी काय काढू शकेन, DQ इक्वल टू दॅट इज द इन्क्रीजिंग एनर्जी इक्वल टू that is the increasing heat or a increasing heat energy equal to CV into DT. CV into DT, this is the equation number 1. म्हणजे काय होतं बघा, CV म्हणजे काय, स्पेसिफिक हीट at constant volume, DT is the change in temperature. So change in temperature आणि DQ is the change in heat. ओके. सो याच्यामध्ये आता ही झाली, आणि त्यालाच काय म्हटलं आपण, इन्क्रीजिंग हीट एनर्जी, दॅट इज कॉल्ड DE. मी त्याला ह्या दोघांचा अर्थ एकच झाला, या दोघांचा अर्थ इथं झालं CVDT. ही झाली एक पहिली सिच्युएशन. दुसरी सिच्युएशन मी काय सांगतोय बघा, दुसरी सिच्युएशन आपण या ठिकाणी, दुसरी सिच्युएशन मी तुम्हाला सांगणार आहे. तर या ठिकाणी बघूयात आपण दुसऱ्या एक सिलेंडर टाइप घेऊयात, एक सिलेंडर टाइप ज्याच्यात पिस्टन म्हणतो आपण. पिस्टन ऐकून आहे सर्वांनी, पिस्टन सर्वांना माहित आहे. एक पिस्टन टाइप सिलेंडर आहे. हे पिस्टन काय होतं बाळांनो, हे मुव्हेबल असतं. पिस्टन काय असतं, मुव्हेबल म्हणजे काय, कंटिन्युअसली चेंज होणार आहे पिस्टन्स. आता या ठिकाणी बघा, मी इथे एक पिस्टन्स आहे. आता याच्यामध्ये पण इथलं प्रेशर आहे, समजा इथं P0 आहे, इथं प्रेशर, इथंही प्रेशर P0 आहे.
याच्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो, याच्यामध्ये व्हॉल्यूम चेंज होतं कॉन्स्टंट प्रेशर ऍट कॉन्स्टंट प्रेशर. ओके, सो चेंज इन व्हॉल्यूम, कुठं चेंज इन व्हॉल्यूम डीव्ही मध्ये चेंज होतं, म्हणजे इथं काहीतरी वर्क डन होणार आहे बाळांनो, काहीतरी वर्क डन होणार आहे. वर्क डन काय होणार किंवा कुठल्या कशा पद्धतीनं, या ठिकाणी बघा मी पुन्हा एकदा सांगतो, एक सिलेंडर आहे, इथे एक पिस्टन आहे, पिस्टन. मग मी काय केलं, याला हीट द्यायला चालू करतो, याला काय करतो मी हिटिंग करायला चालू करतो, हिटिंग करायला चालू केलं. सो हिटिंग केल्यानंतर हिटिंग करायला लागलं तर हे काय होतं, इथलं जे प्रेशर आहे हे प्रेशर इन्क्रीज व्हायला चालू होतं बिकॉज ऑफ हिट. आणि हे जे पिस्टन आहे हे मुव्हेबल आहे, म्हणजे हे वर खाली होण्यासाठी हे वर खाली. मग आपण काय केलं, एक पर्टिक्युलर हिट नंतर इथलं प्रेशर इन्क्रीज व्हायला चालू झालं, म्हणजे काय, हा जो आहे हा या ठिकाणी शिफ्ट झाला, हा जो पिस्टनचा जो पार्ट आहे तो या ठिकाणी शिफ्ट झाला, इथं शिफ्ट झाला. कुठपर्यंत आणि कधीपर्यंत शिफ्ट होणार, जे ऍटमॉस्फिरिक इथलं प्रेशर आणि इथलं प्रेशर जोपर्यंत कॉन्स्टंट होत नाही तोपर्यंत ते शिफ्टिंग होतं. आणि जे इथून इथं गेलं आणि इथून इथं, दॅट इज कॉल्ड एज ए चेंज इन व्हॉल्यूम. दॅट इज कॉल्ड एज ए चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे डीव्ही, म्हणजे त्या ठिकाणी वर्क डन झालं बाळांनो, वर्क डन झालं. सो डीडब्ल्यू इक्वल टू, कॅन आय राईट हिअर, डीडब्ल्यू इक्वल टू काय आहे, आता वर्क डन म्हणजे काय म्हणतो आपण, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डन म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. इथं फोर्स कुणी अप्लाय केलं, याला पुश कोण केलं, याला पुश कोण केलं बघा, याला पुश केला जो प्रेशर, याला पुश कोण केलं, प्रेशर. किती पुश झालं, डीव्ही इतकं पुश झालं. दॅट इज कॉल्ड एज ए डीडब्ल्यू इक्वल टू पीडीव्ही. That is called as a dW equal to PdV, means this is the work done for this cylinder. सो म्हणजे काय, आता याच्यात काय, इथं मी dQ2 घेतो. हा dQ2 म्हणजे काय, इथं हीट, ही कुणासाठी हीट आहे, ही चेंज इन हीट कुणासाठी आहे, या सिलेंडरसाठी. जर मला या ठिकाणी विचार करायचा झाला तर dQ2 इक्वल टू DE म्हणजे एनर्जी, जी एनर्जी आहे याच्यामध्ये सुद्धा टेम्परेचर हीट झालं बाळांनो, याला पण एक पर्टिक्युलर पर्यंत आपण हिटिंग केलं होतं. सो DE प्लस DW, मग हिटिंग केल्यानंतर त्या ठिकाणी काहीतरी वर्क डन झालं, हिटिंग केल्यानंतर त्या ठिकाणी काहीतरी वर्क डन झालं. मग आपण, मी याला असं सुद्धा लिहू शकतो, CP इंटू, मी दॅट कॅन ऑल्सो राईट हिअर CP इंटू DT. CP म्हणजे काय, मी ह्या dQ2 ला कॅन आय राईट डायरेक्टली CP इंटू DT. CP इज द स्पेसिफिक हीट ऍट constant pressure, that is called as a CP, आणि DT is the change in temperature for this cylinder. सो आता मी याला देतो इक्वेशन नंबर 2 देतो बाळांनो. आता इथे dQ2 इक्वल टू DE DW इक्वल टू CP DT हे मला माहिती आहे. तर आता मी काय केलं, माझ्याकडे DE ची व्हॅल्यू आहे, माझ्याकडे डी ओमेगाची व्हॅल्यू आहे. सो डी ओमेगा म्हणजेच काय, चेंज इन वर्क डन P इंटू DV. मग मी या इक्वेशन मध्ये पुट करतो, या इक्वेशन मध्ये पुट केलं म्हणजे dQ2 इक्वल टू DE ची व्हॅल्यू कुठे आहे माझ्याकडे, CV dt प्लस DW काय माझ्याकडे, PdV. तर बाळांनो dQ2 ची सुद्धा माझ्याकडे व्हॅल्यू आहे, dQ2 ची काय, CP dt. मी इथे टाकू CP dt अशा पद्धतीनं. बट वी नो काय माहिती आपल्याला, आयडियल गॅस इक्वेशन काय सांगतं, PV इक्वल टू RT. आपल्याला माहिती आहे PV इक्वल टू RT. मी डिफरन्शिएट करतो, या आयडियल गॅसला मी डिफरन्शिएट करतो. जर डिफरन्शिएट केलं मी, देन PdV प्लस VdP इक्वल टू R इंटू DT. हे अशा पद्धतीने मी डिफरन्शिएट केलं तर बाळांनो काय होतं माहितीये का, इथं DP म्हणजे चेंज इन प्रेशर. त्या ठिकाणी चेंज इन प्रेशर कुठल्याही प्रकारचं नाही झालं, म्हणजे तिथं काय, इन शॉर्ट तिथलं DP हा काय असणार आहे, 0 असणार आहे. इन शॉर्ट तिथं DP काय असणार आहे बाळांनो, 0 असणार आहे. मीन्स DP इक्वल टू 0. मीन्स मला असं लिहिता येईल का, या आयडियल गॅस इक्वेशन वरून कॅन आय राईट हिअर PdV equal to this term is 0 here, so here will be R into DT. मग मी इक्वेशन नंबर 3 देतो आणि इक्वेशन नंबर 3 becomes इक्वेशन. सो above value put in इक्वेशन नंबर 3, म्हणजे वरची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये जर टाकली तर या ठिकाणी आपल्याला काय येतं बघा, CP dt
इक्वल्स टू सीव्ही डीटी पीडीव्हीच्या ठिकाणी आरडीटी टाकतो मी, पीव्हीडीव्हीच्या ठिकाणी प्लस आरडीटी. तर आरडीटी टाकल्यानंतर इकडला टर्म मी या साईडला टाकतो, तर सीपी डीटी मायनस सीव्ही डीटी इक्वल टू आरडीटी. तर याच्यातून डीटी कॉमन काढला तर मला काय येतं बघा, सीपी मायनस सीव्ही ब्रॅकेटमध्ये dt इक्वल टू RDT. सो dt get cancel. So CP minus CV equal to R. So this is your Mayer's relation. So this is your equation is Mayer's relation. जर तुम्हाला काय अंडरस्टँडिंग नाही झालं, थोडंफार फास्ट झालं, स्लो झालं, तर मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा की फास्ट झालं किंवा स्लो झालं. तर आपण नेक्स्ट पॉइंटला आपण याच्यापेक्षाही स्लो घेण्याचा प्रयत्न करू. जर याला कदाचित त्याच्यातला कुठला पॉईंट कळला नाही तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा, मी त्याचं तुम्हाला आन्सर करेन. सो या ठिकाणी बघा, तुम्हाला या ठिकाणी हा पॉईंट आपण तुम्ही रिवाइंड केला किंवा हा व्हिडिओ जर रिवाइंड बघितला तर तुम्हाला याच्यातला इच अँड एव्हरी पॉईंट हा लक्षात येईल. सो अशा पद्धतीने आपण हा मेयर्स रिलेशन हे आपण प्रूफ केलेला आहे. थँक्यू.